रिझवान पटेल आपले अपक्ष उमेदवार म्हणून कोणतं चिन्ह मिळालेलं आहे आणि हे चिन्ह मिळाल्यावर आपली प्रथम प्रतिक्रिया काय आहे? मी रिझवान पटेल, माझी मिसेस मुमताज रिझवान पटेल, प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून उमेदवार आहेत आणि चिन्ह आता सध्या जे मिळालं आहे थोडक्यानुसार चिन्ह आहे बस. आणि या बसच्या माध्यमातून आम्ही प्रभागात विकासाची बस म्हणून घेऊन जाणार आहोत आणि प्रभागाच्या लोकांना विनंती करणार आहोत की आम्हाला निवडून द्यावे, कारण आपल्या प्रभागात जे काही रखडलेली काही वर्षापूर्वीची कामं आहे, विकास कामे, ते आम्ही पूर्ण देऊ. रिझवान भाई, या चिन्हाच्या माध्यमातून आपण मतदारपर्यंत कोणता संदेश पोहोचवू इच्छितो? या चिन्हामागची भावना किंवा अर्थ काय आहे? या चिन्हामागची भावना म्हणजे चिन्ह हा पोचवायचं कारण हे आहे तर लोकांनी स्वतःहून जनभावना ही आहे की लोकांची चिन्ह कोणते असू द्या, बस असू द्या किंवा ट्रक असू द्या. आमच्यासोबत पुरुष उमेदवार म्हणून एजाज पठाण आहेत. आम्ही दोघंही ट्रक आणि बस घेऊन जाणार आणि विकासाची गंगा प्रभाग क्रमांक 10 मध्ये नेण्याचं काम करणार. ठीक आहे, धन्यवाद रिझवान भाऊ. एजाज पठाण, आपल्याला अपक्ष उमेदवार म्हणून कोणतं चिन्ह मिळालेलं आहे आणि हे चिन्ह मिळाल्यावर आपली प्रथम प्रतिक्रिया काय आहे? मला ट्रक हे चिन्ह मिळालेलं आहे. ते ट्रक जे आहे हायवासारखं दिसणारं ट्रक आहे. एजाज पठाण, या चिन्हाच्या माध्यमातून आपण मतदारपर्यंत कोणता संदेश पोहोचवू इच्छितो? या चिन्हामागची भावना किंवा अर्थ काय आहे? माझे जे ट्रक आहे, जो हायवासारखा ट्रक मला जो मिळाला आहे, त्याला 16 टायर आहेत आणि हायवा जिथं डेव्हलपमेंटची सुरुवात होती तिथं हायवाची गरज असते. म्हणून मी माझा हायवा घेऊन डेव्हलपमेंटला निघालो आहे. तर सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे का मला भरघोस मताने विजयी करा. ठीक आहे, धन्यवाद रिझवान भाऊ. एजाज पठाण, धन्यवाद. मॅडम, आपल्याला अपक्ष उमेदवार म्हणून कोणतं चिन्ह मिळालेलं आहे आणि हे चिन्ह मिळाल्यावर आपली प्रथम प्रतिक्रिया काय आहे? मला अपक्ष उमेदवार म्हणून शिवणयंत्र जे मी चूज केलं होतं, प्रथम माझं प्राधान्य त्याला होतं, तर तेच चिन्ह मला मिळालेलं आहे. ह्या चिन्हाचं मागण्यामागे काही लॉजिक आहे, ते सांगितलं तर चालेल का? हो, चालेल चालेल. सर्वप्रथम माझे जे सासरे होते कैलासवासी सोन्याबापू मालेगावकर, तर त्यांचं शिवणकाम हा त्यांचा छोटा मोठा व्यवसाय होता आणि ज्याच्यावर त्यांनी पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करत स्वाभिमानी आयुष्य जगलं. त्याचं एक प्रेरणास्थान म्हणून मी हे शिवणयंत्र चूज केले. दुसरी गोष्ट म्हणजे की आज कितीतरी महिला अशा आहेत की ज्या शिवणकाम करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात किंवा 2 पैसे आपल्या घराला हातभार लावतात. तर हे सामान्य म्हणजे गोरगरिबांची कैवारी म्हणून हे शिवणयंत्र मी चूज केले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिवणयंत्र हे धागे जोडून एक सुंदर काहीतरी कपडा निर्माण करण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला जी विस्कटलेल्या गोष्टी आहेत आजपर्यंत जुन्नर शहरामध्ये, तर त्या सगळ्या एकत्र करून त्यांना खूप सुंदर पद्धतीने एकत्र करून एक जुन्नर शहर हे सुंदर असं करायचं आहे. त्याचं एक प्रतीक म्हणून सुद्धा मी हे शिवणयंत्र चूज केलेले आहे. मला खूप आनंद झाला यार की माझं चूज केलेलं चिन्ह मला मिळाले. सलमा मॅडम, जुन्नर नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे. आपल्याला आज कोणतं चिन्ह भेटलेलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन जन्मभूमीमध्ये आज मी 2025 मध्ये इलेक्शनसाठी उभे आहे. आज मला AC हे चिन्ह भेटले आहे. सलमा मॅडम, आपण या चिन्हाबद्दल, चिन्ह घेऊन लोकांमध्ये काय संदेश देणार आहे? आज मला प्रभाग क्रमांक 4 मधून मी निवडणूक लढवत आहे. निवडणूक लढवत असताना मला नगरपालिकेमधून AC हे चिन्ह भेटले आहे. AC चिन्ह घेऊन मी प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन माझं चिन्ह सांगणार आहे का येत्या निवडणुकीच्या दिवशी 2 तारखेला ACच्या चित्रासमोर बटन दाबून मला जास्तीत जास्त मत द्या आणि मला भरघोस मताने विजय करून द्याल ही मी जनतेशी. जावेद भाई, तुमचे मिसेस ॲडव्होकेट सलमा हे आज जुन्नर नगर परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे. आज तुम्हाला AC चिन्ह भेटलेलं आहे. तुम्ही लोकांना काय आवाहन करणार? मी मायबाप जनतेला हेच आवाहन करणार आहे की ॲडव्होकेट सलमा सय्यद ही माझे मिसेस गेले 20 ते 25 वर्ष सामाजिक व राजकीय कार्य करत आहे आणि या कार्य करीत असताना भरपूर लोकांना मदत केलेली आहे. तरी सगळ्यांना, माझ्या हिंदू मुस्लिम बांधवांना ही मी यांच्याकडून अपेक्षा करतो माझ्या मिसेसला प्रचंड बहुमताने विजय करा आणि आपले बहुमूल्य मत देऊन आम्हाला सेवेची संधी द्यावा.
ठीक आहे, धन्यवाद जावेद.